इंदसदवंदियाणं त्रिभुवनहितमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 56 उदयेन वसमेण या खयेण दुयं मिस्सिदें परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयर्थे सुविधिन्ना। जीवाच्या 5 असाधारण भावांचं वर्णन इथं विशेष रूपाने करणार आहेत, जे की अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणात त्याचं वर्णन आलेलं आहे असं सांगितलं. काय काय म्हटलं, उदयाने म्हणजे उदयाचं निमित्त असताना उदयाचं निमित्त असताना औदयिक भाव होतात, उपशमाचं निमित्त असताना औक्षमिक भाव, क्षयाचं निमित्त असताना क्षायिक भाव, कर्माच्या क्षयोपशमाचं निमित्त असताना क्षयोपशमिक भाव आणि कर्मनिरपेक्ष असा तो पारिणामिक भाव, असे जीवाचे एकूण 5 भाव आहेत. तर जे औदयिक भावाचा लेशा हा भेद आहे त्याचं वर्णन बघतोय आपण. त्याच्यामध्ये तेजोलेशेचं वर्णन चाललंय. म्हणजे ज्या 6 लेशा आहेत त्याच्यामध्ये पहिल्या 3 लेशा अशुभ आहेत. त्यातल्या बघितल्या होत्या की कृष्ण, नील, कापोत ह्या लेशा अशुभ आहेत. त्याच्या निमित्तामध्ये साता कर्माचं अपकर्षण होतं आणि असाता कर्माचं उत्कर्षण होतं. आणि जेव्हा अशुभ लेशा असतात त्या समयामध्ये जीवाला नियमाने अशुभ भाव असल्यामुळे तो जीव स्वभावाच्या सन्मुख होणार नाही. आणि जर हेच परिणाम भवाभवामध्ये राहतील त्याचे, तर त्याला आत्म्याची प्राप्ती होणार नाही. अशुभ परिणाम कसे असतात त्याच्यासाठी आपण बघितलं होतं एक उदाहरण, की जसं कोणी जीव आहे आणि तो दुसऱ्याची निंदाच करतोय, त्या निंदेच्या परिणामाने त्याला आनंद वाटतोय. जर असा कोणी जीव असेल तर नियमाने तो वर्तमानात तर अशुभलेशायुक्त आहेच, पण भविष्यासाठी सुद्धा तो असेच परिणाम होणार असे भाव करतोय. मग तिथे सांगितलं, जो जीव दुसऱ्याची निंदा करून त्यात आनंद मानतो तर तो जळव्याच्या जन्माला जातो. काय म्हणले, म्हणजे मरून इथं हा या परिणामांनी सहित आहे, इथं मेला, या परिणामांनी मरून तो कुठं जाणार तर पुढच्या जन्मात जळवा होऊन जन्मू शकतो. काय कार्य असतं जळव्याचं, अशुद्ध रक्त पितं. किती चांगली गोष्ट असली तरी सुद्धा त्यातनं ते सडलेलं रक्त ग्रहण करतं. मग असंच आहे ना प्रवृत्ती ह्याची आत्ता, जो की पराची निंदा करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक असे गुण असणार आहेत, चांगले गोष्टी असणार आहेत, पण त्याला न ग्रहण करता जेवढं भाग चुकीचं आहे, जेवढं दोष आहेत तेवढ्यालाच जो ग्रहण करतो तो नियमाने अशाच पर्यायाला प्राप्त होतो, जिथं की त्याचं आयुष्य सगळं तेच ग्रहण करण्यामध्ये चाललंय. म्हणून सांगितलं सावध व्हा, जेव्हा आपण असे परनिंदेचे भाव करतोय तर त्याचं भविष्य आपल्यासाठी धोक्यात आणतोय आपण. त्या समोरच्याचं नुकसान नाही आहे, उलट त्याचा फायदा आहे. कारण मी निंदा केली त्याची तर त्याची कर्मनिर्जरा होणार आहे, तो माझ्या आधी मोक्षाला जाईल कदाचित, पण माझ्या निंदेच्या परिणामाने मी स्वतःच वाईट करून घेतोय आणि वर्तमान बिघडवतोय आणि भविष्यसुद्धा बिघडवतोय. म्हणून म्हटलं की जसं 2 सुना असतील किंवा सासू सुना असतील आणि त्यांच्यामध्ये जर बनत नसेल, काय बिघडत असेल, काय म्हणायचं, त्यांचं जर एकमेकांशी पटत नसेल तर सुनेनी कपडे धुवून टाकले म्हणे आणि सासूबाई स्वच्छ धुतले होते सुनेनी कपडे, आणि सासूबाईंनी काय केलं, तिची निंदा करण्याचे भाव असल्यामुळं जाऊन त्या धुतलेल्या कपड्यामध्ये सुद्धा घाण दाखवली, बघ इथं डाग राहिला आहे, इथं घाण राहिली आहे वगैरे असं. किंवा एक सुनबाई आहे की जी खूप चांगलं सगळं करून खाऊ घालती सासूबाईला, सगळं नीटनेटकं ठेवती घरामध्ये जेवढं शक्य आहे, पण तरीसुद्धा काय करणार, स्वभाव ज्याचा असतो तो निगेटिव्ह गोष्टीत जर बघायचे भाव असतील तर तेच दिसणार आहे. त्यामुळं कुठंतरी धूळ राहिली, कुठंतरी काहीतरी विस्कटलं, काहीतरी पसरला, काय म्हणायचं, पसारा झाला, लगेच ते पॉईंट आऊट करून देणार. म्हणजे असे भाव निंदेचे योग्य नाहीत. संतुष्टता असंतोष कुठल्या लेशाचं लक्षण सांगितलं होतं, असंतुष्ट.
6 लेश्यमध्ये कुठल्या लेश्याचं लक्षण सांगितलं? असंतुष्टता. किती तुम्ही चांगलं काम करा, चांगल्या गोष्टी घडवा, चांगले प्रयत्न करा, पण तुम्हाला जर तो असंतोष करणारा भेटला तर नियमाने सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या चुका दाखवणार, तो संतुष्ट होणारच नाही. कुठल्या लेश्याचं लक्षण? कापोत लेश्याचं लक्षण आहे, म्हणजेच अशुभ लेश्य आहे ती. त्यामुळं सांगितलं असे परिणाम करणं आपल्यासाठी घातक आहे. आणि काय अशुभ लेश्याचे फायदे? तर सांगितलं असाताचं उत्कर्षण होतं, म्हणजे नियमाने दुःख वाढत जातं आपलं. म्हणजे मी केलेल्या परिणामांचं फळ आत्ता मला वर्तमानात दुःख मिळणार आहे, आणि त्या असाता अशुभ कर्मांचा आश्रवबंध जो होतोय त्याचं उत्कर्षण, म्हणजे पूर्वीच्या कर्मांचं उत्कर्षण होणार, आणि वर्तमानात सुद्धा तेच कर्म बांधले जाणार. म्हणून सांगितलं की त्याचं फळ कसं मिळतं जर असाताचा उदय यायला लागला तर? सांगितलं शरीरात रोग होणार, किंवा काय ना काय अशांती राहणार सतत, किंवा म्हटलं की चांगल्या गोष्टींचा भोग घेता येणार नाही असाताचा उदय असताना. भलेही समजा काहीतरी पूर्वीचं पुण्य म्हणून आता पैसा मिळाला, सगळं सामग्री मिळाली, सुखसोयी मिळाल्या, पण असाताच्या उदयाचं फळ की तो जीव गोड खाऊ शकत नाही, तूप खाऊ शकत नाही, तूप आवडत नाही, तुपाचे पदार्थ आवडत नाही, असे लय जण आहेत. सवळ्यातलं काहीतरी खायला या म्हणल्यावर ते म्हणतात जात नाही जेवण, तुपातलं असतं ना, किंवा शुद्ध असतं, मग शुद्ध जात नाही म्हणजे कशाचा उदय म्हणायचा. आणि असे अनेक जण भेटले की जे म्हणले कशाला मीठ असते की आम्ही काय बिना मीठाचं जेवतो का काय? नाही, सगळ्याला म्हणजे ते आवडण्यास न आवडण्या योग्य भाव आपले केलेले आहेत ना, म्हणून शुद्ध खायला जात नाही आपल्याला. म्हणून तिथं काय सांगितलं की आमच्याबरोबर एक जण होते आत्ता प्रवासामध्ये, तर आमचं वेगळं असायचं सवळ्याचं स्वयंपाक, आणि बाकीच्या सगळ्यांचं वेगळं असायचं. तर त्यांना आमचं सवळ्यातलं खायला बघायला, काय करतेत, कसं बनवतात, सगळं टेस्ट करायला खूप आवडायचं. म्हणजे ते खायला मिळणं भाग्य आहे उलटं. आणि लोक चांगलं द्यायला लागल्यावर त्यांना काय वाटतं किंवा जेवायचं चान्स आलं समजा सोहळ्यामध्ये काहीतरी कारणाने, काय थांबले असतील समजा आहार द्यायला, तर म्हणतात जेवण जात नाही आम्हाला, नुसतं ते बाहेरचं कुठनं तरी चटणी मागवून आणणार, काहीतरी दुसरं करून घेणार आणि मग ते खाणार. म्हणजे मला सांगायचं होतं, ज्याच्या असाताचा उदय असतो त्याला चांगल्या गोष्टी रुचत नाहीत, खाऊ वाटत नाहीत. आणि पौष्टिक जे जे असेल ते त्यांच्यासाठी उलटं शरीराला नुकसानकारक ठरतं. तूप खाता का हो तुम्ही? खाता ना? नाहीतर लोक म्हणते तूप खाल्लं की जाड होतं, नाही खायचं, भात खाल्लं की जाड होतं, नाही खायचं. म्हणजे चांगल्या भक्ष्य गोष्टी त्याचा स्वाद घ्यायला त्यांना अडथळा स्वतः केला आहे त्यांनी. आणि हे सगळं सांगितलं असा त्या कर्माचा फळ आहे. असं कशामुळे? असाता कर्म म्हणजे काय असतं? दुःख देणारे. म्हणजे कर्म देत नाही दुःख, पण मी केलेले परिणाम असे असतात की जेणेकरून त्याला म्हणायचं असाता कर्म. मी परिणाम केले की ते कर्म येऊन बांधले जाणार, आणि बांधल्याचं फळ मिळणार जे दुःखकारक असणार. म्हणून म्हणलं असाताच्या कर्माचे उदयाचं निमित्त असलं की वियोग होतो, रोग होतो, काहीतरी संक्लेश होतात, असंतोष होतो. सगळे हे असे अशुभ जे जे उदय असतात, पापाचे उदय, हे सगळे असाताच्या उदयामध्ये आहेत असं समजून घ्या. मग हेच सांगितलं म्हणून इथं की भलेही तिथं त्याला सगळी संपन्नता आहे घरामध्ये, सगळी अनुकूलता आहे, तरीसुद्धा गोड खायला येत नाही. का? तुम्ही म्हणणार डायबेटीस आहे, आम्ही म्हणतो असाताचा उदय आहे. किंवा शास्त्र चालू असलं की ऐका वाटणार नाही, बसा वाटणार नाही, हे सगळा असाताचा उदय असतो माहिती आहे का. म्हणून शास्त्र रुचत नाही किंवा चांगल्या गोष्टी रुचत नाहीत. इतर गोष्टींना वेळ भरपूर असतो आपल्याकडं काय, पण शास्त्र स्वाध्यायाला वेळ मिळत नाही, वेळ काढत नाही. बसा 5 मिनिटं, 5 मिनिट बसा, 5 मिनिट बसा. तर काल मी एक गोष्ट सांगितली होती की म्हणजे म्हटलं काय की असाताच्या उदयात काय करतो, शास्त्र चालू असताना दुसरीकडं वेळ घालवतो. ऐका तर तिथं काय म्हणाले, 24 तास टी व्ही बघत बसेल कोणतर, नाहीतर मोबाईल बघत बसेल, नाहीतर बाहेर सगळं करत बसेल. महत्त्वाचं ते असं वाटतं ना.
शास्त्र सोडून किंवा आत्मध्यान सोडून ज्याला बाहेरच्या गोष्टींचं महत्त्व असणार त्याला कुठल्या कर्मांचं बंध होणार? चांगल्या म्हणजे इथं बसणारे पाप करायचं आणि तिथं बाहेर बसणाऱ्यांनी पुण्य असं व्हायचं मग अर्थ. म्हणून म्हणलं ज्याला पुण्य पाहिजे त्याला पुण्याच्या काय म्हणायचं आयतनात यावं लागतं, तसे परिणाम घडावे लागतात त्याच्याकडून. बाहेरचं कार्य केल्याने मोक्ष मिळणार नाही. करा, नाही म्हणत नाही आहे, ऐका तुम्ही फक्त मी काय सांगाले. बाहेरचं केल्याने तुम्हाला कोण व्रत उपवास संयम करणाऱ्याला सुद्धा मोक्ष नाही आहे बरं का. जो ध्यान करतोय ना त्याला मोक्ष काय आहे हे कळणार, मोक्ष मार्ग काय आहे हे कळणार. काल महावीर मोक्षाला गेले, काय केलं सांगा? केलं का काय? का आज गेले मोक्षाला? कधी गेले महावीर? काल गेले ना, माहीत आहे ना. हां, काय केलं सांगा त्यांनी मोक्षाला जायच्या आधी? किती कामं केली, किती. हो मला वर जायचं मोक्षाला तर मी काय करणार नाही, पुढं वेळेस सगळं बघून जायला नको आहे. संसारातलं सगळं टापटीप ठेवून जसं गावाला कुठं जायचं म्हणल्यावर सगळं घरातलं एकदम आपलं काय म्हणतात बंदोबस्त करून जातो ना, मग तसं करून गेले का नाही सांगा महावीर? काय केले? आता त्यांना परत इरिव्हर्सिबल जर्नी आहे त्यांची, परत यायचंच नाही आहे त्यांना. अशा ठिकाणी गेलेत सिद्धशिलेवर. मग काय काय करून गेले सांगा? इथं किती कामं होती त्यांना, तर सगळं 3 लोक दिसत होतं त्यांना. तुम्हाला एवढं कंपाऊंडमधलं काम आहे तर तुम्ही किती टेन्शन, किती दिवसभर एंगेज. त्यांना 3 लोक दिसत होते, 3 लोकांचे किती कामं असणार. पण निर्विकल्पता का? माहीत आहे त्यांना मी करणार नाही, जाणणार आहे, मी केल्याने काय होणार नाही आहे ह्याची भाववासना आहे त्यांना. आणि आपण कसं कोण करणार काम? मीच करणार आहे हीच आहे का नाही भावना सांगा मनात. मग ही भावना दुःखदायी आहे. जिथं करता बनायला गेलो तिथं नियमाने दुःख आहे. मी स्वयंपाक केला, मी घरातलं सगळं महिनाभर मीच हँडल केलं होतं, किती अडचण होती घरामध्ये. मग मी केला हा भाव पडला का नाही? मग महावीरांनी केला का सांगा तेवढा भाव? मी करताय एवढं सोडून बाकी सगळे भाव त्यांचे, आणि त्याचं फळ त्यांना मोक्ष मिळालंय. करा तुम्ही काय करायचंय, गोंधळ घाला, मी चाललो असं म्हणले ते कुठं सुखात आनंदात. आणि आपण मरायला टेकलेला माणूस सुद्धा बिचारा हेच विचार, अजून ते आणायचे, ते द्यायचं, हे करायचं, ते राहिलंय. कुठं कधी मिळणार सांगा सुख तुम्हाला? आयुष्यभर सुख नाही, मरताना सुद्धा सुखानेच मरणार नाही. म्हणून दिवसभर करा काम, नाही म्हणत नाहीत. संसारी आहेत ना, संसारीला सांगितलं आचार्यांनी त्याचं कर्तव्य करायला पाहिजे. पण करत असताना सुद्धा हे मला करणं योग्य नाही हे भाव ठेवायचे. हो, ह्याच्यासाठी शास्त्र ऐकायचं. काय करायचे परिणाम हे समजतं आपल्याला. कार्य सोडा म्हणत नाहीत, सगळ्यांचं कार्य चालू आहे. ते त्यागी मुनी आहेत, त्यांचं सुद्धा दिवस रात्रचर्या आहेच की नाही आहे का? पण त्याच्यामध्ये आपले परिणाम आणि त्यांचे परिणाम काय फरक पडतात हे शिकायचं. याच्यामध्ये काय परिणाम करायचे? म्हणा मी करणारा नाही, मी जाणणार आहे. कधी विचार केला का सांगा असं ते काम करताना? तेवढंच होय. आणि दिवसभर काय करायचं? दिवसभर हे परिणाम असावेत आपल्याला करत असताना सुद्धा. किंवा मला किती काम आहे हे भाव झाले तरी सुद्धा सांगितलं, ओझं करून घेतलं आपण, त्याचं बर्डन करून घेतलं डोक्यावर. मग स्वयंपाक करताना करतो का विचार मी करणारा नाही, मी जाणणार आहे? का नाही करत? करतो. होय, यायला पाहिजे घरी जेवायला. ज्याचे परिणाम छान असतील ना त्याकडून झालेलं कार्य सगळं छान होत असतं. आणि तेच आपण परिणामात सारखं मलाच करावं लागतंय, मीच करतो, किती काम आहे हे भाव असले तर कुठं महावीरांच्या जवळ जाऊन बसणार का कधी? मग तिथं जागा पाहिजे असेल तर हे त्यांच्यासारखे भाव आवश्यक आहेत. म्हणून सिद्धशिलेवर जायचं आहे का? काय आहेत तिथं प्लॉट रिकामे आहेत, फ्री आहेत, फ्री आहेत एकदम, फ्री ऑफ कॉस्ट. काय तुम्हाला कष्ट पण करायचे नाही, उलट सगळ्या कष्टापासून मुक्त करून तुम्हाला ती जागा मिळणार आहे. मग जायचं आहे का तिथं? हो तर म्हणा. कुठं काय परिणामात आपल्या ती पण नाही आहे उत्कृष्टता. मोक्षाला जायचं हे ज्याचे भाव असतील ना त्याला थोडंसं सुख इथं मिळतं, थोडंसं. जर ते भाव सुद्धा नाही करत कुठं आपल्याला शक्य असतं होय तसलं. असं म्हणलं तर बसा म्हणतात, मग संसारच करत बसा, तिथंच रखडत आपलं दुःख भोगत बसा असं सांगितलं. 2 हे होते बरं का, हमाल होते, हमाल. मागे एकदा सांगितलं होती बहुतेक ही गोष्ट मी. आणि त्यांनी आयुष्यभर भरपूर हमालीचं कष्ट त्यांना झालं होतं. आणि दोघांचं आयुष्य संपलं तर यमदूत आला होता घ्यायला दोघांना.
आणि दोघांना उचलून घेऊन गेला, यमाच्या समोर उभा केलं, यमराजच्या समोर. मग त्याला विचारलं यमराजला, म्हटले दोघांना कुठं पाठवायचं आहे? त्यांनी काल्पनिक आहे, असं कोण कुठे यमराज नसतो, कोणाला कुठं नेणारा कोण नसतो, यमदूत वगैरे येत नसतो, वाट बघू नका. तर त्यांनी उचलून नेलं आणि त्या यमराजला विचारलं कुठं पाठवायचं आहे दोघांना. मग त्यांनी सांगितलं काय काय केलं सांग त्यांनी. मग सांगितलं दोघांनी पण 10 वर्ष भरपूर, काय 20 वर्ष किती भरपूर हमाली केली आहे, खूप त्यांचं कष्टदायी आयुष्य होतं, आयुष्यभर झिजलेत ते, नुसतं संसारामध्ये खूप दुःखी होते. असं म्हणल्यावर त्यांनी परीक्षण केलं यमराजने आणि सांगितलं एकाला नरकात पाठव आणि दुसरा आहे ना तो त्याला स्वर्गात पाठव. काय अमोल भैया स्वर्गात जायचं का नरकात? अमोल भैया आणि सरतापे मामा असं दोघांना ठेवायचं यमराजच्या समोर. तर यमदूतला कळे ना, म्हणलं असं का तुम्ही भेदभाव करताय, याला इकडं त्याला, दोघं पण सेम कष्ट केलेत, त्यांना पण दोघांना पण आयुष्यभर इतकं त्रास होता. मग त्यावेळेस तिथं यमराजने सांगितलं की ज्याला नरकात पाठवलं त्याची हिस्ट्री, तो म्हणला आयुष्यभर 20 वर्ष का काय त्यांनी जी हमाली केली ना त्याच्यामध्ये तो खूप आनंदी राहिला. हे मला करायला मिळते, मी हे करतोय, छान आहे, माझ्यासारखा पैसा कमवणारा मीच, हे त्याचे भाव होते. म्हणजे काय, ज्यांनी दुःखात आनंद मानला त्याला सांगितलं न्या नरकामध्ये, तिथंच दुःख भोगत बसा, आनंदी राहा. इथं तुम्ही तेच केलं आहे ना. आणि ज्याला स्वर्गात पाठवलं त्याचं सांगितलं की जरी त्यांनी हमाली केली आहे आयुष्यभर पण त्याला कधी मी ह्याच्यातून बाहेर पडेन हे भाव होते. असं वाटायचं की नको मला हे करणं योग्य नाही आहे. आणि तो आयुष्यभरामध्ये त्यांनी फक्त कर्तव्य म्हणून करून काढलं सगळं, पण त्याच्यामध्ये आनंद म्हणून भोग म्हणून त्यांनी कुठल्याही त्या गोष्टीचा वापर केला नाही. आणि म्हणून सांगितलं त्याला स्वर्गात पाठवा का, कारण खूप आयुष्यभर त्यांनी संकटच झेलली आहेत, आता त्याला पुन्हा त्रास नाही द्यायचं. विचारू का यमदूतला हे दोघांपैकी कोणाला कुठं पाठवायचं? म्हणजे आपण आपल्या परिणामांनी बांधतोय पुढचा भाव, कोण देणारं नसतं. म्हणून आपले भाव असे करायचे की जिथं सुख नको आहे का तुम्हाला भविष्यामध्ये, काय करता सांगा सुखासाठी? तुम्ही सगळं दुःखाची तयारी करताय आणि भविष्य माझं सुखमय हो, कसं होणार? काय तयारी सांग श्रुती, करतोय का आपण अशी? मग कसं सुख होणार तुम्हाला? पाहिजे का नको सुख? पाहिजे. नुसतंच पाहिजे म्हटल्यावर मिळत असतोय. रोटली करायची आहे आणि हातात कणिकच नाही, गहू नाही, रोटली खायची आहे, मला कसं खायला मिळणार? त्यासाठी त्याची तयारी पाहिजे पूर्व. म्हणून सांगितलं की जे पशु असतात ना तिर्यंच गतीतले जीव, त्यांच्यामध्ये कोण आई कोण वडील कोण मुलगा मुलगी काय नसता भेदभाव. असं फ्री राहण्याचं भाव केले ज्यांनी आयुष्यभरामध्ये मनुष्यगतीत, त्यांना सांगितलं अशी गती मिळते तिर्यंच गती, जिथं की कसला भेदभाव नाही राहिला, ते आपल्या मुलांचा सुद्धा भोग घेतात. म्हणून सांगितलं अशा परिणामांचं फळ पाप बंद आहे आणि पापाचं उदय नियमाने दुःखकारक आहे. म्हणून म्हटलं की काय की त्या भावात तिर्यंच गतीमध्ये जे काय असेल ना शिल्लक थोडंसं पुण्य, सगळ्याचं संक्रमण चालू आहे. म्हणजे काय संक्रमण? म्हणजे बदल, पुण्याचं पापामध्ये सगळं रूपांतर चालू आहे. मी परवा पण एकदा सांगितलं होतं, तुमच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यावर काय बघायचं आणि काय नाही बघायचं कळतं तेवढं तर आपल्याला. समजा काहीतरी एखादा व्हिडिओ आला, एखादा पिक्चर आला, काहीतरी एखादं फोटो आला, कुठलं बघण्यायोग्य आणि कुठलं नाही आहे हे कळतं आपल्याला. पण ज्याला न बघण्यायोग्य काहीतरी गोष्ट असेल, त्याच्यावरची क्लिप असेल वगैरे, ती त्यांनी नुसतं बघण्याचे भाव केले बरं का, बघितलं नाही, ते भाव नुसते केले तरी सुद्धा पापाचा इतका आश्रव बंद झाला, त्याला इतकं आकर्षण झालं त्या पाप प्रकृतींचं की, आणि बघितल्यावर तर आहेच आहे. आणि ह्याच्या निमित्तात सांगितलं काम वासना भयंकर वाढतीये. आणि म्हणून त्यांनी म्हणलं की तुम्हाला जेवढे जे टीनेजर्स आहेत ना त्या एजपर्यंत तर मोबाईल हातात देऊच नकात, नाहीतर मग त्यांच्यापासून तुम्हाला शुभभावाचे आणि काय म्हणायचं धर्माचे वगैरे आशाच सोडून द्यावी लागेल. मग तिथं म्हटलं त्यांनी की सगळ्या या प्रकृतींचं संक्रमण होत असतं. म्हणून म्हणलं पुण्याचं संक्रमण पापामध्ये होतं. कधी? जेव्हा नुसते भाव होतात, असे कसे चुकीचे भाव, नुसते काहीतरी बघण्याचे भोगण्याचे, रात्री भोजन त्याग आहे आणि नुसते भाव झाले की मला मिळालं असतं, खायला तर बरं झालं असतं, सगळ्यांनी खाल्लं मला नाही मिळालं,
फटाके उडवतात लोक सगळेजण, मला नको उडवू म्हणून सांगितलंय सगळ्यांनी. काय केलं? हां, काल ग्रहण होतं, काय केलं दिवसभर? जबरदस्ती पकडून ते काय म्हणायचं, किचन बंद करून टाकलं होतं, खायलाच मिळालं नाही काय कोणाला. मग जबरदस्ती सोडला असेल तर काय, ते त्याग करून सुद्धा त्याग नाही झाला. आणि ज्ञानपूर्वक केलं असतं तर उलटं पंचपरमेश्वरच्या साक्षीने 6:30पर्यंत काय खायचं नाही म्हटल्यावर उद्या सकाळपर्यंत त्याग. हां, तेच की 6:30पर्यंत ग्रहण होतं म्हटलं लोक 7ला तयार लगेच खायला. म्हणजे ज्यांनी असं ज्ञानपूर्वक त्याग केलं असेल त्याला काहीतरी पदरात पडेल पुण्य. पण ज्याला असे उलट सोडून न खाता सुद्धा जर भाव असे झाले असते की खायलाच देत नाही, नकोच म्हणते, काहीतरी नवीन काढलंय, काय असतं वय ग्रहणाचं वगैरे, असं ज्यांनी परिणाम केले असतील तर त्यांनी न खाता सुद्धा पाप बांधलं. म्हणून म्हटलं काय की तिर्यंच्या गतीमध्ये मॅक्झिमम पुण्य प्रकृतींचं संक्रमण होत असतं. तसंच नरकामध्ये सुद्धा जेवढ्या काही पुण्य प्रकृती असतील त्यांचं पुण्य असलेला जीव जातच नाही नरकामध्ये, पण तरीसुद्धा जर असेल काहीतरी शिल्लक तर ते सगळं असं पापामध्ये संक्रमित होत राहतं. तर हा जो जीव आहे आपला कोण, पितलेशावाला, त्याला पापाचं भय असतं असं सांगितलं. ज्याला कोणाला पापाचं भय वाटतं, असं धर्म शिकत असताना, धर्मातलं काही गोष्टी जाणून घेत असताना त्याला जर असे भाव झाले की अरे बापरे किती वाईट फळ आहे ह्याचं, किती त्यांना त्रास झाला, सगळे ते पुराणातल्या गोष्टी वगैरे वाचल्यावर कळतं आपल्याला कुठल्या परिणामांचं काय फळ मिळालं. ते वाचून ऐकून ज्याला भय उत्पन्न होईल तर तो जीव सांगितलं धर्माकडं वळेल, त्याचा उद्धार होईल, तो कधी ना कधी मोक्षाला जाण्यासारखा पुरुषार्थ करेल. पण ज्याला त्यांची गोष्ट आहे, त्यांचं त्यांच्यापाशी, कशाला आपल्याला त्याचं घेऊन काय करायचं, रावणाने असं केलं, रामाने असं केलं, आपल्याला काय फायदा आहे. असे ज्याचे भाव होतील त्याला कुठल्याच गोष्टीचं काय सोयरसुतक राहणार नाही. घरात राहील जरी तरी सुद्धा कोण आई कोण वडील असते आहेत, रिलेशन आहे तेवढंच, म्हणजे अशा परिणामांमध्ये राहील. म्हणून म्हणलं की ज्याला पापाचं भय वाटतं तो पितलेशावाला जीव जाणावा. पितलेशा ही शुभलेशा आहे. 6 लेशा कुठल्या? कृष्ण, नील, कापोत ह्या 3 अशुभ लेशा आहेत आणि पीत, पद्म आणि शुक्ल ह्या 3 शुभलेशा आहेत. त्याच्यामध्ये जी पीतलेशा आहे त्याचं वर्णन करतोय. स्मिताताई बोला. ध्यान करताना म्हणजे कोणत्या लेशात असतो जीव, कोणती लेशा असते कोणाचं ध्यान करता? नाही, आपलं आत्मानुभूती घेताना. हा, मग अनुभूती घेत असताना त्याला लेशातीत गेलाय तो. विषय कोणाला बनवलाय, हा मी जाणणार आहे, लेशेचा काय संबंध निष्कषाय आहे असा विषय धरलाय ना त्यांनी. त्यामुळं तो जीव लेशाच्या अतीत गेलाय, कषायांच्या अतीत गेलाय ॲक्च्युली. पण तरीसुद्धा तिथं पुण्य प्रकृतींचा आश्रवबंध असतो त्याला, ज्या की त्याला मोक्षामध्ये बाधक नाही ठरणार अशा. जोपर्यंत 13व्या गुणसाने तोपर्यंत पुण्य आहे त्याच्याजवळ. त्यामुळं वर्तमानामध्ये त्याला शुभ प्रकृतींचा आश्रवबंध होत राहील. पण त्याचं लक्ष त्याच्याकडं असेल तर नाही होणार. मला पुण्य यायलंय का पाप यायलंय, ध्यानाला बसलोय असे भाव असतील तर ध्यान लागणार नाही. आणि ते तुम्ही मगाशी सांगत होता ते पुण्याचं पापाचं संक्रमण वगैरे होतं, ते म्हणजे ते त्याचं उदाहरण काय, म्हणजे मला नाही लक्षात आलं. ते सांगितलं ना की जे काय चुकीचे भाव आहेत, पाप समजा 5 प्रकारचं पाप आहे, हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह, ह्या 5ही पापाचा आपल्याला एक देश का असेना त्याग आहे. आपण पर्पजफुली हिंसा करणार नाही, असत्य बोलणार नाही, चोरी करणार नाही. पण समजा मुलाला माहीत नाही आहे आणि त्यांनी काय केलं, क्लासमध्ये बाजूच्याची पेन्सिल वगैरे बघितली असेल आणि त्याला ती चोरण्याचा भाव झाला, नुसता चोरी केली नाही बरं का, चोरण्याचा भाव झाला. एखादा संपन्न मुलगा असेल श्रीमंताचा, पण तरीसुद्धा समजा बाजूच्याचं एखादी गोष्ट आवडली त्याला आणि जर मागून घेतली असती, दिली पण असती त्यांनी किंवा विकत पण मिळेल त्याला, पण त्याची वस्तू घेण्याचे म्हणजे न सांगता घेण्याचे, चोरण्याचे भाव नुसते झाले ना, सगळं पुण्याचं संक्रमण सुरू झालं पापामध्ये.
चोरीचे भाव केले नुसते तर संक्रमण झालं, आणि जर चोरी केली तर सगळा आसरव बंद पुन्हा चालू झालाच. म्हणजे असलेलं सगळं पुण्य नष्ट करत जात होतं त्या परिणामाने. म्हणून असे अनेक आपले पण भाव असतात जे की दिवसभरामध्ये आपण करतो, आपण टॅली करायचं त्याच्यामध्ये. आपल्याला जी गोष्ट आता मिळाली आहे संयोगामध्ये ती सगळी पुण्याच्या निमित्तात मिळाली आहे, आणि ते जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत पुण्य आहे, तोपर्यंत राहणार ती वस्तू, कुठलीही असू दे कसलीही असू दे, पुण्याच्या निमित्तात मिळाली आहे. पण ते आहेत म्हणून जर तुम्हाला त्याचा गर्व झाला, त्यांच्याकडं नाही आहे माझ्याकडे आहे, माझ्याकडे किती चांगली साडी आहे, किती चांगले कपडे आहेत, ते प्लॉट त्यांना मिळाला नाही मला मिळाला, बरं झालं, हे जर गर्वाचे वगैरे भाव केले ना, पुण्याच्या उदयात मिळालं तर होतं ते, पण ह्या परिणामाने सगळं संक्रमण काय सुरू झालं, पापामध्ये. म्हणून सांगितलं असे भाव करणं चुकीचं आहे. जो शुभलेशावाला जीव आहे त्याचे परिणाम न्यूट्रल असतात. तो कोणाला काय निंदेचे भाव नाहीत, कोणाला दोष देण्याचे परिणाम नाहीत, फक्त आपले दोष उलट तो बघत राहतो आणि त्याची सुधारणा करत राहतो. किंवा कोणी दाखवलं तर त्याच्यामध्ये आनंद मानतो आणि पुन्हा ते दोष न घडो असा त्याचा पुरुषार्थ असतो. जिनवाणी ऐकायची तर जिनवाणीचे शब्द समजून घेतले नाहीत आजपर्यंत, म्हणजे तुमच्या शब्दामध्ये का सामर्थ्य नाही ह्याच्यासाठी कारण सांगितलं. घरात म्हणतात ना आई वडील आम्ही किती सांगतो पण पोरं ऐकत नाहीत, सगळे विरुद्ध वागतात किंवा कोणाला महत्त्व वाटत नाही धर्माचं. मग तुमच्या शब्दात का ती शक्ती नाही राहिली, कारण तुम्ही कधी जिनवाणीच्या शब्दाला महत्त्व दिलं नाही, म्हणून तुमच्या शब्दाचं महत्त्व नाही राहिलं आज. हेच सांगते मी सारखं सगळ्यांना की तुम्ही आकुलता करून किती फायदा होणार आहे. तुमचं पुण्य वाढवा ना, तुमच्या शब्दात ती शक्ती सहज येईल. जसं की डॉक्टरने सांगितलं तुम्ही हे खायचं नाही बरं का, लगेच तुम्ही सोडलेला असता का, तो इतका पुण्यवान आहे का डॉक्टर. आणि तेच म्हटलं आर्यंतांनी सांगितलं तुम्हाला कांदा लसूण खायचं नाही, तर त्या डॉक्टरचं ऐकणार पण आर्यंतांचं नाही ऐकणार. कोण पुण्यवान सांगा जास्त. म्हणजे आपल्याला त्यात भगवंतांचं ऐकण्याचे भाव होत नाहीत, म्हणजे महापापी आपण. आणि तेच त्याच्या शब्दात का शक्ती आली असेल काहीतरी त्याचं पुण्य पूर्वीचं म्हणून, आणि तुम्ही अडलेला त्याचं काय म्हणायचं, आपलं काम अडलेलं त्यांच्याशिवाय म्हणून त्यांचं ऐकतोय आपण. पण इथं सांगायचं की जिनवाणीतले प्रत्येक शब्द महत्त्वाचे आहेत, पण त्याचं महत्त्व न जाणल्यामुळं आपण जे काही प्रवृत्ती करतो किंवा त्याला महत्त्व न दिल्याचं फळस्वरूप आपल्या शब्दाला आज वजन नाही आहे, किंवा आपलं कोण ऐकत नाही म्हणतो. म्हणून दुसऱ्याला ऐकवायचं नाही आहे, दुसऱ्याला बदलायचं नाही आहे, आपल्यामध्ये बदल घडवा. जितकं आपण ह्याची उपासना करणार आहे, ह्याची सेवा करणार आहे, ह्याचं ज्ञान धारणा करणार आहे, तेवढं आपल्यासाठी फायदेशीर आहे. तर तिथं म्हणलं की संसार दुःखाला घाबरून जो धर्ममार्गाला लागतो तो पीतलेशावाला जीव समजावा. तर त्यासाठी ते उदाहरण मी काल सांगितलं होतं की ती स्त्री होती एक 50 वर्षांची, आणि एका प्रवचनात तिने कुंदकुंद आचार्यांची महिमा ऐकली. त्यांच्या कृतीचं महात्म्य कळलं तिला. ते सगळं ऐकून तिचे काय म्हणायचं योग्यता अशी प्रगट झाली होती की तिला ढसाढसा रडू यायला लागलं. किती महान कार्य केलं आहे, किती त्यांचे परिणाम उत्कृष्ट होते वगैरे वगैरे. पण ती स्वतः अनपढ होती, काल सांगितलं ना श्रुती. तर तिला लिहायला वाचायला येत नव्हतं, पण ते सगळं ऐकल्यावर असे भाव झाले की आपल्याला काय येत नाही हे. तर तिला एक जिज्ञासा झाली की मला शास्त्र यायला हवं वाचायला, म्हणून घरी गेली आणि नातवांकडं बसून पाटी पेन्सिल घेऊन तिने लिहायला सुरू केलं, मला शिकव. आणि मग सगळ्यांनी ती मिळून तिला थोडं थोडं शिकवत सांगितलं की 1 वर्षात सर्व शिक्षा घेतली बरं का, डिग्री नाही घेतली उगीच तुमचं काहीतरी बॅचलर वगैरे काय म्हणायचं ग्रॅज्युएशन वगैरे असलं काय नाही, पण शास्त्र शिकायला वाचायला यावं असं तिने 1 वर्षात सगळं ज्ञान संपादन केलं. आणि मग हळूहळू ती शास्त्र वाचायला सुरुवात केली, तर 5 वर्षांनी ती त्या ग्रंथावर प्रवचन करू लागली. तुम्ही कधी करणार. आपण न वाचतोय वाचत नाही आहे म्हणून वाचत नाही आहे. आणि त्यावेळेस त्यामुळं सांगितलं सांगा तिच्यामध्ये असं ज्ञान का प्रगट झालं.
आजपर्यंत तिच्या ज्ञानामध्ये आवरण होतं की तिला साधं कालाक्षर भैस बराबर वाचायला सुद्धा येत नव्हतं, लिहायला सुद्धा येत नव्हतं. ज्ञानावरणाचा तीव्र उदय, पण परिणाम नुसते इतके उत्कृष्ट केले ना, त्याचं फळ संक्रमण झालं. कळते का आता? जे काही पापाचं उदय म्हणून ज्ञानावरणाचा बंद होता, उदय होता, आणि आज परिणाम इतके छान केले, उत्कृष्ट केले की मला सगळं कळायला पाहिजे, मला वाचायला यायला पाहिजे, मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. इतक्या परिणामाचं फक्त फळ की झरझर कर्मांची निर्जरा अशी होत असते, म्हणजे संक्रमण होत असतं ॲटलिस्ट असं म्हणा. आणि मग त्याच्या निमित्तामध्ये जर तिने अनुभूती घेतली, स्वतःला जाणलं, सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, तर अनेक कर्मांची निर्जरा सहजतेने होते. तिच्यासारखं आपल्याला पण, आपण फक्त म्हणून म्हणलं ना तुम्हाला भाव करायचे, तो एवढं भाव तर करा की द्वादशांग सगळी जिनवाणी मला यायला हवी. होतात का भाव? लोकांना दाखवलं समजा, ते मागं आहे दिसते का त्या, हे का ते श्रुतस्कंद, तर त्या श्रुतस्कंदामध्ये काय लिहिलं ते सुद्धा वाचायला लोकांना वेळ नाही आहे. ते तेवढे ग्रंथ कधी वाचायचे आणि कोण उघडून बघायचे कोणाला माहीत सुद्धा नाही आहे काय आहे नक्की द्वादशांग म्हणजे. तर ते बघितल्यावर आपल्याला असे भाव होतात का की हे सगळं ज्ञान मला का नाही आहे, ह्या सगळ्या द्वादशांगाचं मी का नाही अध्ययन केलं आजपर्यंत, का मला अजून भाव होत नाहीत की हे सगळं मला यायला हवं, मी शिकायला हवं, मला सुद्धा समजायला हवं, सगळ्यातून मला आत्मा दाखवायचा आहे त्यांना, तर तो आत्मा मला कळायला हवा काय आहे, त्याला मी ग्रहण करायला हवं. इतके भाव करायला नुसते बघा की ज्ञानावरणाचं असं क्षयक्षम उघाड होत जातो सहज, म्हणजे तीव्र क्षयक्षम प्रगटतो. मग वृद्धी होती ज्ञानात पण आपल्या पण आपण करत नाही आहे, आणि त्यामुळं त्याचं फळ अशा दुःखाला आपण प्राप्त होत राहतो. म्हणून भाव आपले सुधारा, तर हे सगळ्या शुभलेशा तेच सांगतात. आता पीचच्या पुढं पद्म, शुक्ललेशा, तर इतके निर्मळ परिणाम आहेत ना त्या जीवांचे, त्याच्या निमित्तात त्याला भरपूर अनुकूलता असते. जो कोणी अशा प्रकारचा परिणामवाला जीव असतो त्याचं भविष्य कधीही धोक्यात येणार नाही. म्हणून सांगितलं, जेव्हा महावीर भगवंतांनी ध्यान केलं त्यावेळेस ते या सगळ्या लेशांच्या अतीत आहे हे जाणलं त्यांनी, आणि म्हणून सांगितलं त्यांना मोक्ष मिळाला. हे नाही बघत बसले की शरीर काय कंडिशनमध्ये आहे, कोण खायला दिलं नाही, कोण ऐकायला आलं नाही, कोण माझं ऐकत नाही, काय भाव होते. सगळ्या विकल्पाच्या अतीत झाले होते. बस मी आहे, जाणतोय, इतकं जाणलं की त्याच्यामध्ये असा आनंद मिळाला त्यांना की बाहेर यावंच वाटलं नाही. आणि मग त्या आनंदाचा भोग घेत ते आज, काल झाले का सिद्धेश्वरीवर गेले की संपलं त्यांचं काम, आज काय नाही का त्यांच्याकडं, महावीरांकडे उपयोग आहे का आज आपलं, काय करतात महावीर. कालपर्यंत सगळ्यांनी महावीर भगवान की जय जय केलं, आज कुठे कुठले महावीर आणि काय, आज सगळे फराळ करायला त्याच्यामध्ये त्याचा आनंद घ्यायला लागले. मग तिथं म्हणलं की रोज आहेत त्यांचं ज्ञान, त्यांना आपल्या ज्ञानात रोज ठेवा, तर तिथं त्यांची भाववासना होणार, त्यांच्यासारखा आपल्याला सुद्धा आनंदाचा भोग घेता येणार. हो, जाणा पीतलेशाच्या अतीत ध्रुव स्वभाव जाणा. आम्ही आत्मा कषायादी विकार भावांनी सर्वथा रहितच आहे. हा मी आत्मा स्वयं सिद्ध स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे, ज्ञाता द्रष्टा मात्र आहे. महावीर स्वरूपोऽहं निर्लेशा स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं.